वसईत आरती यादव ह्या तरुणीवर भर दिवसा हल्ल्याची घटना ताजी असताना विरारमध्ये देखील अशीच घटना घडलेली आहे। विरारच्या रेल्वे ब्रिजवर पतीने पत्नीवर जे आहे चाकूचे वार केलेले आहेत आणि ही घटना जी आहे की जी आहे ब्रिजवर घडलेली आहे। पतीने जे आहे पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना आज सकाळी 7:30 वाजता घडली आहे। विरार स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 1च्या ब्रिजवर ही घटना घडली आहे। पती पत्नीच्या आपापसातील वादातूनच पतीने हा गंभीर हल्ला केला आहे। शिवा शर्मा असे हल्ला करणाऱ्या पतीचं नाव असून वीरशिला शर्मा असं हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचं नाव आहे। पत्नीच्या हातावर गळ्यावर चाकूचे वार करण्यात आले आहेत। सध्या जखमी पत्नीवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी पतीला विरारच्या आरपीएफ ने ताब्यात घेतले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। काल पत्नी ही आपापसातील भांडणामुळे पतीविरोधात तक्रार देण्यात विरार पोलीस ठाण्यामध्ये गेली होती, मात्र विरार पोलिसांनी याची कोणतीच दखल न घेतल्यामुळे आज पतीने गंभीर हल्ला करून पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण घटनेमध्ये पत्नी बचावली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे आणि विरार पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचं आता बोललं जात आहे। म्हणजे जे आरोपी आहेत त्यांची जी मजल कुठपर्यंत पोहोचत चाललेली आरती यादव प्रकरणात देखील लाईव्ह मर्डरची जी आपण दृश्य पाहिली होती आणि या प्रकरणात देखील रेल्वेच्या ब्रिजवर जर एखादा नवरा आपल्या बायकोवर अशा प्रकारे वार करत असेल, त्यामुळे महिला कितपत सुरक्षित आहे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आरपीएफने ताबडतोब ताब्यात घेतल्यामुळे जो आहे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मदत झालेली आहे।